असेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला राजेश धोबी. पहिला चेंडू ऑफ साईडला सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला होता. नरम हाताने खेळला. फक्त सिंगल मिळाली. फॉरवर्ड डिफेन्स करत असताना सिंगल मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 1 या धावसंख्येवर. अप्रतिम आकाश आणि प्रितेश जोशी एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. एक आक्रमकतेचा सितारा भिवंडीमधून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर आकाश एका साईडला आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्येच त्याचं आगमन झालं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बाळकुम संघाचं यावेळेला आपण पाहतात एक जबरदस्त प्रितेश जोशी ठाणेमधून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. अप्रतिम दर्जेदार खेळाडू. ऑफ साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. ऑन द राईज ऑन द एफ खेळला गेला. गॅप मिळाला आणि या वेळेला चेंडू सरळ सुरळीतपणे निघून जातोय. 4 धावां करता वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर करत येतोय बहुजन विकास आघाडी चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. थोडासा लो फुलटा चेंडू होता. गॅप मध्ये खेळला. चौकार मिळाला. यावेळेला ऑफ साईडला अप्रतिम इनफिल्ड क्लिअर करत असताना पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू फार वेगाने निघून जाईल. ब्रँडेड स्पोर्ट्सच्या लोगोला मात्र यावेळेला सलामी देत असताना येतोय खणखणीत दर्जेदार विकास पुरुष चषक चौकार. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. आपल्या एकूणच नावाप्रमाणे तो काम करतोय. कारण प्रितेश जोशीला मागच्या काही वर्षात सातत्याने फॉर्म मध्ये राहिलाय प्रमोद आणि निश्चितच ही गोष्ट त्यांनी दाखवलंय. आज जोशीला ठाणा बेल्ट मधील हे मोठं नाव आहे प्रितेश जोशी. निश्चित स्वरूपात ऑन साईडला खेळलाय. काय बॉटम हँडचा उपयोग करत मात्र यावेळेला क्लिअर करत असताना चेंडू पाहायला मिळतोय. 2 चौकारानंतर येतोय षटकार. वॉट अ बॅटिंग. या ठिकाणी आपण पाहता संकेत काय बॉटम हँडचा उपयोग करतोय. मनगडामध्ये जान आहे प्रितेश जोशीच्या आणि लो फुलटॉस चेंडूला कसं कन्वर्ट करायचं, कसे गॅप मध्ये मात्र खेळावं हे प्रितेश जोशी जाणत असताना पाहायला मिळतं. आणि टायमिंग परफेक्ट यावेळेला पाहायला मिळतं प्रितेश जोशीचं. एक्सपिरियन्स विरुद्ध उत्साह असा सामना सुरू आहे. राजेश टोपीकडे जर बघितला तर निश्चितच एक्सपिरियन्स नाही आहे. मात्र त्याच्याकडे एक टॅलेंट जरूर आहे. मात्र कुठेतरी एक्सपिरियन्सचा वापर आपल्याला प्रितेश जोशीच्या बॅट मधून दिसतोय. पहिले 2 चौकार जर बघितले ना तर निव्वळ टेम्परामेंटचा अप्रतिम वापर आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि टॅलेंट काय असतं हे देखील दाखवलं होतं. मागचा षटकारानं इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली आहे. एक्सपिरियन्स काय असतो हे त्यांनी दाखवलंय. लो फुलटॉस डिलिव्हरी होती मात्र कन्वर्ट केलंय या लो फुलटॉसला षटकारामध्ये प्रितेश जोशी या नावानं. उलटा चेंडू होता. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बनवला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. प्रितेश जोशी ज्या नावाचं वादळ घुंगावलं होतं या अजिंक्य स्पोर्ट्स मैदानात त्याच मात्र फलंदाजाला प्रितेश जोशीला परतावं लागतं. बॅक टू द डगआउटच्या दिशेने पहिला धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना शिरसाट स्पोर्ट्स या संघाला पहिला धक्का. गॉ काय अप्रतिम गाण्या वादन होतंय. आणि मला वाटतं आमच्या प्रमोद जेव्हा गॉन बोलतो ना तेव्हा तो बरोबर वाचतो. निश्चित स्वरूपात येणार कट्टाला सुद्धा आपण पाहिलं होतं. हाच डीजे मात्र खूप चांगल्या प्रकारचं मयूर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता.
15 धावा एक गडी बाद झालाय. तर विनायक भोईर सारखा एक मुंबईचा रणजीपट्टू मात्र आज अर्नाळा गावाचं नाव खूप रोशन करताना पाहायला मिळतोय. आणि खरं टीम मॅनेजमेंट राकेश तामोरे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय. राकेश तामोरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. जसं मात्र मॅच विन झाला तशी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर आपण मैदानात पाहू शकलात. एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आणि साई भक्त म्हणून निस्सिम भक्त आहेत साईबाबांचे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा झालेत. एक गडी बाद आपण पाहतायत. इथे सुरुवात अप्रतिम करून दिली ती प्रितेश जोशी या फलंदाजाने. बाळकुंचा हा फलंदाज पाहायला मिळतो, परंतु जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट करून देण्याचा प्रयत्न केला. जर संकेत अजून बराच वेळ राहिला असता धावांचा वेग वाढला असता, परंतु या ठिकाणी मिळाली राजेश धोबीला विकेट आणि अखेरकार मात्र राजेशला थोडीशी राहत मिळाली असेल. नो डाऊट केव्हाही, कारण सातत्याने ज्या वेळा धावा येतात त्यावेळेला एखाद्या गोलंदाजाला हेच वाटत असतं की थोडासा तरी एक ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं असतं आणि तो ब्रेक थ्रू इथे मिळालाय. न्यू बॅटर ओमकार आलाय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला होता. त्यामुळे या मॅच मध्ये येताना देखील त्याचे हौसले बुलंद असतील. आता पुन्हा एकदा तोच सामना, एका बाजूला उत्साह आहे तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स आहे. उभारता सितारा एका साईडला आपण पाहतो तर ओमकार केने. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टंप ला चेंडू पिच केला गेला होता. तिथून मात्र व्यवस्थित चेंडूला यावेळेला पिक करता आला नाही आणि सरळ चेंडू मात्र पायावर जाऊन चेंडू आदळला. शरीराचा वेध घेत पहिल्या षटकाचा खेळ यावेळेला मात्र संपन्न झालाय. 15 धावा एक गडी बाद आपण पाहू शकाल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना पाहायला मिळतोय. विनर्स वर्सेस विनर, तिसऱ्या क्रमांकाचा सामना आपण पाहू शकतात. आणि संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना शिरसाट स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 15 वर जाऊन पोहोचला गेलाय. संकेत स्टार्ट अगदी चांगली झाली. नेत्रदीपक स्टार्ट आपण पाहतायत. रन तर रखरखत ऊन आहे आणि या उन्हामध्ये खेळणं तेवढं मात्र खाऊ गोष्ट नाहीये, परंतु हे क्रिकेटवरचं असलेलं प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला अनिकेत राऊत बाप्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. ब्रँड ऑफ अल्लाळी मात्र पालघरचा हा खेळाडू विश स्पोर्टचा ब्रँड्स मात्र याचा तो प्रोप्रायटर पाहायला मिळतोय. काय म्हणशील संकेत, पहिल्या षटकाचा खेळ झालाय, कसं कौतुक करशील गोलंदाज आणि फलंदाजांचं? इथे एक गोष्ट सातत्याने दिसले, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 15 किंवा 15 पेक्षा जास्त धावा आज सकाळपासून सातत्याने आपण बघतोय. खास करून पहिली बॅटिंग करणार
चेंडू मात्र या वेळेला ऑन साईडला भिरकावून दिला गेलाय. चेंडू निघून जाईल. 6 धावन करता. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. छत्तीस धावा फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 2. हाल 36 धावा झाले. 36 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता 2 फलंदाज मात्र यावेळेला 3 फलंदाज बाद झाले. काय जबरदस्त अमित कोहलीने 2 झेल टिपले गेले आणि संकेत अगदी नेत्रदीपक झेल आपल्याला पाहायला मिळाले. एक तर झेल आपण पाहू शकलात मिडॉनच्या क्षेत्रामध्ये अफलातून झेल टिपला गेला होता. जशी काही जणू काही आपण स्विमिंग पूलमध्ये सूर उडी मारतो त्याच पद्धतीने मात्र तो झेल आपल्याला पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट कॅच. या स्पर्धेतले भरपूर झेल मात्र आपण पाहिलेत की जे डोळ्यासमोर झळात आहेत आणि त्यामध्ये अमित कोहलीचा झेल यावेळेला आपण पाहू शकलात आणि त्या झेलसाठी आपण पाहिलं होतं 500 रुपयांचं कॅश प्राइज. आदरणीय सन्माननीय आविष्कार जी पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार आविष्कार दादा यांच्याकडून हे पारितोषिक 500 रुपयांचं पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36 धावा. विजय कांबळे जॉईन झालेत आणि ते दर्शवतात की 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा राजेश धोबी. ऑफस्टंपच्या बाहेर अप्रतिम चेंडूची यावेळेला सांगता होत असताना पाहायला मिळते. ही थिंकिंग पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मात्र गोलंदाजी करताना राजेश धोबी हा आपल्याला पाहायला मिळतोय. एक अपकमिंग यंग टॅलेंट. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. तर फलंदाज यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होईल. नमित पाटील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा मनसुबा बनवला गेला. सरळ चेंडू निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये काय गोलंदाजी केली यावेळेला राजेश धोबीच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 धावा. दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन गुणवत्ता काय आहे मला हे टॅलेंट दाखवण्यासाठी मंच उभारला गेलाय आणि या स्पर्धेमध्ये माझी वर्णी लागले एक बेस्ट बॉलर म्हणून आणि मी बेस्ट बॉलर कसा बनेन याकडे मात्र तो दृष्टिकोन ठेवला गेलाय. कारण शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर म्हणजे दृढ निश्चय. साईडला पायावरचा चेंडू होता. सुरेख पद्धतीने मात्र मनगडाचा वापर करत चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळवलं. तिथून मात्र फेक येईपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईने सिंगल मधून डबल कन्वर्ट केल्या. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते शिरसाट स्पोर्ट्स या संघाची 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 38 धावा 3 गडी बाद अशी सिच्युएशन आतापर्यंत पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल मिस्टर राजेश धोबी. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत नमित पाटील आणि एका साईडला ओंकार केनी. तो क्लास पुन्हा एकदा दर्शवत असताना सातत्याचं दुसरं नाव काय तर ओंकार केनी आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टंपच्या बाहेर. हीच मात्र थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज राजेश धोबीने अप्रतिम षटक हाताळलं. एक षटकार जरूर आला परंतु तदनंतर केलेला कमबॅक इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. त्याचं प्रात्यक्षिकरण दाखवत असताना 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ संपन्न झाला. 3 षटकांमध्ये शिरसाट स्पोर्ट्स संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना 38 वर जाऊन पोहोचली गेली. 3 गडी बाद. 38 लॉस ऑफ 3 विकेट बाय शिरसाट स्पोर्ट्स टीम. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा विकास पुरुष चषक 2023. पाहताय साई स्पोर्ट्स वाकेपाडा जुचंद्र आयोजित लोकनेते कार्यक्षम दमदार आमदार माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब विकास पुरुष चषक 2023 आपण पाहतायत. अप्रतिम दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं ज्याचं प्रथम पारितोषिक जर आपण विचार केला तर 5 लाख रुपये आपण पाहू शकाल व विकास पुरुष चषक आकर्षक ट्रॉफी द्वितीय
द्वितीय क्रमांकाचा जर विचार केला तर रोख रक्कम 3 लाख व विकास पुरुष चषक आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल व आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळेल, तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल व आकर्षक चषक पाहायला मिळतं. तर मालिकावीर मॅन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहू शकता, एक सुंदर बाईक व आकर्षक चषक आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रमुख आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात आविष्कार दत्तात्रय पाटील, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी वाकीपाडा, कन्हैया बेटा भोईर, कार्य सम्राट माजी सभापती दत्तात्रय नारायण पाटील दाढीबाबा यांना आपण पाहतात. क्रिकेट प्रेमी सारंग दत्तात्रय पाटील व एका साईडला कैवल्य दत्तात्रय पाटील, ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर बंधू यांना आपण पाहत आहेत. तर सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत आणि चौथ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा या आपण एक सुंदर आणि गोड आवाज ऐकणार आहोत जयजी भोसले यांचा. तत्पूर्वी धन्यवाद. मनोज गावडे यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. साई स्पोर्ट्स वाकीपाडा यांच्या मार्फत ही सूचना केली जाते. वळूया पुढच्या षटकाकडे आणि निश्चितच आमच्या समवेत जोडलेले आहेत ते म्हणजे मिस्टर जयेश भोसले. आवाज ऐकूया त्यांचा. दोन नवी मुंबईचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओंकार केणी ज्याच्या नावावरती आपण पाहिली मालिकेवीराची कार देखील पाहायला मिळते आणि एक डावखुरी हाताचा घणाघाती बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्या साथीला नमित पाहायला मिळतोय. नमित पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरती या चौथ्या षटकाच्या दरम्यान मोहित गुप्ता गोलंदाजी मार्क वरती दाखल होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून हफुपुल्ला अन्सारी अर्थात दुर्गापूरचे पश्चिम बंगाल दुर्गापूरचे असणारे अजून एक समालोचक यांचंही आगमन झालं. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेत. पश्चिम बंगालहून आपलंही हार्दिक असं स्वागत. लोअर फुलटोस पहिला बॉल इथे फेस केला. या चौथ्या षटकाचा कव्हरला केलाय क्षेत्ररक्षक अमित कोरी फार वेगाने आला होता. तिथे 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. चांगल्या रीतीची रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली दोन्ही बॅटरकडून. अमित कुमार राम बिहारी कोरी म्हणून या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. 2 अफलातून झेल त्याने या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये टिपलेत आणि तेही मिड ऑफला आपण पाहिले होते. चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षक मिड ऑफ असेल मिड ऑन असेल या क्षेत्रामध्ये करत असताना तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल ओंकार केणीसाठी गोलंदाज सज्ज होत असताना मोहित हाफ ट्रॅकर बॉल उसळी घेणार एक रायझिंग डिलिव्हरी होती. चेंडू डावी यशी सोडून जाणारा राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळते. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचतो. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चालू असलेली मॅच इथे शीर्षा स्पोर्ट्स आणि त्याचा विपक्ष खेळतोय उमेश 11 वरळी SSP या दोन संघांदरम्यानची लढत. थोड्याच वेळात सन्मान्य हर्षद पाटील आणि कृणाल केणी खानिवड्यातील परिसरातील आमचे हे मित्र इथे त्यांना दिसतील. त्यांचंही करूया स्वागत. मोहितचा हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. लॉंग लेगला सांगता 3 खेळाडू बाद झालेत बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये. हा बॉल इथे बॅटची आउटसाइड एज घेत असताना शॉट फाईन लेगला झेल उडाला. एक चांगला झेल टिपण्यात आलाय. चौथा खेळाडू बाद. जाईल तिथं मिलतय मान बोला आहे स्वभाव. जाईल तिथं मिलतय मान बोला आहे स्वभाव. राहुल खरंच गाजतय नाव ना
थँक्यू सन्मान चिन्हाच्या सर्व ज्या ट्रॉफीज आपण बघतोय सन्मान्य हर्षद पाटील यांच्या एकूणच मार्फत इथे देण्यात आलेल्या आहेत आणि 12 टीमच्या ज्या सन्मानाच्या ट्रॉफी आपण बघतोय जे सन्मान चिन्ह आहे ते हर्षद पाटील यांच्या मार्फत इथे देण्यात आलेल्या आहेत त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. क्षेत्र कोणतंही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशालाही पर्याय नाही आहे आणि इथे कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागेल. इथे चांगल्या रीतीचा खेळ करून दाखवावा लागणाऱ्या दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर इन दिस मिडल पाहायला मिळतात. जी खेळपट्टीवरती दोन्ही डावखुरे हाताचे बॅटर आहेत. रोहित नार्वेकर अर्थात चतुर याच्या साडीचा हा चेंडू पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय यष्टीरक्षक निखिल जाधव कडून चुकी झाली आहे. धावा मिळतील त्याच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. फलकावरती आहेत. 46 लॉस ऑफ 4 विकेट्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चतुर दाखल झालाय आणि चांगल्या धाटणीची फटकेबाजी तोही करू शकतो हे त्याने नेहमीच दाखवलंय. मोहितचा हा चेंडू इथे ऑन साइडला खेचलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार, दर्शनीय, विलोभनीय, आकर्षक, अद्भुत षटकार. एव्हरीथिंग डुईंग नाईसली असंच म्हणता येईल या फटक्यासाठी. फॉलो थ्रू चांगला होता. हँड अँड आय कॉर्डिनेशन. अगदी फुलर लाईनच्या बॉलला ऑन साइडला केवळ दिशा दिली मनगडाचा उपयोग करत असताना आणि हा षटकार आलाय. रोहित नार्वेकरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 52 धावा फलकावरती आहेत. रोहित नार्वेकर अगदी जिथे आपण पाहतोय ना 2 बॉल मध्ये 10 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. 500च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली आहे. 5वं षटक गोलंदाजी मार्क वरती जिशान खान याला पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळतं. स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधार पदाची माळ त्याच्या गळ्यामध्ये पडल्यानंतर कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीचा खेळ त्याचा पाहायला मिळाला तो तितकासा बहरात येत असताना 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. तारिकजी सय्यद, विपुलजी पांडुलकर, सतीजी जाधव, आशिषजी मोरे, अश्विनजी गोपाळे, साहिलजी मोरे, विनीतजी मोरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना ही संपूर्ण टीम आज कार्यरत आहे. मेन कॅमेराच्या भूमिकेमध्ये तुम्ही सतीजी जाधव यांना पाहताय. अगदी साईड स्क्रीनच्या वरती असणारा हा कॅमेरा आणि त्यामधून हे संपूर्ण क्षणचित्र या स्पर्धेचे कैद करणारे हा कॅमेरामन पाहायला मिळतो. कॅमेरामनच्या बाबतीतही विचार करणं गरजेचं राहतं कारण आपण पाहिलं ना उंचचे उंच स्टँड्स असतात. तिथून तिथे पोहोचणं सर्वाधिक मोठी बाब राहते आणि तिथून एक चांगलं कामकाज या कॅमेराचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन जे आपले आहेत ज्यांच्याकडे चेंडू जरी का गेला तर त्यांच्यासाठी तिथूनही त्या खेळाडूला पारितोषिक देण्यात येईल आणि ते पारितोषिक जिंकतील का हे खेळाडू पाहणं गरजेचं. जिशान खान गोलंदाजी मार्क वरती. ओमकार केणीसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने एक चांगल्या रीतीचा स्ट्रोक केलाय. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोकने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टेट डाऊन ग्राउंड षटकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पुन्हा पाहायला मिळत नाही. विराट कोहलीने लगावलेला तो षटकार क्रिकेटमध्ये एकदाच पाहायला मिळतो आणि त्याच साठणीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला ओमकार केणेच्या बॅटमधून. डाऊन द ग्राउंड, स्टेट डाऊन द ग्राउंड, एक चपराक लगावली. लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावं ना त्या रीतीने हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल गोलंदाजी शान. यावेळेचा खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतो. निखिल फेकी करेल तद्वर मात्र दुसरी धाव अंगलट आली असती. आवाजावी साहस अंगलट येऊ शकतो आणि हे निखिल जाधवने करून दाखवलंय. यादीच्या मॅच मध्ये देखील धाव मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल जाऊन पोहोचते 59 धावा धावफलकावरती आहेत. माझ्यासोबत विजयजी कांबळे यांना आपण पाहतो. एक चांगलं स्कोरिंग गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिशान खान चांगल्या धाटणीची गोलंदाजी करण्यासाठी या मालाड एक्सप्रेसला पाहिलं जातं
परंतु सध्याच्या घडीला ही एक्सप्रेस पटरीवरून खाली उतरली की काय, क्षेपणास्त्राची धार बोथट झाली आहे की काय असा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. परंतु त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर लगेचच दिलंय या जिशानने. चांगल्या धाटणीची गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच जाणला जातो हा खेळाडू. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावफलकावरती 59 आहेत. खेळाडू बाद झाले ते 4. परंतु ओंकार केणीचं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं हे निश्चितच पथ्यावरती पडेल. एक निश्चित आपण म्हणतो ना, एक सुवर्ण कळा असते. आपल्या कारकिर्दीमधील एक चांगला योग जुळून आलाय की चांगल्या धाटणीच्या फॉर्मामध्ये, एक स्वप्नवत फॉर्मामध्ये जो खेळाडू पाहायला मिळतो तो आहे ओंकार केणे. हा चेंडू इथे ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. एकच धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि लगेचच हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. त्याचा फायदा इथे उचलण्यात आलाय. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षण कसा असावा ना, त्याचं सर्वोत्तम उदाहरण नेहमीच आपल्याला अमित कोहली असेल, मग निखिल जाधव असेल, यासारख्या खेळाडूंकडून नेहमीच प्राप्त झालंय. परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या बॉलवरती पाहायला मिळालेलं नाहीये. धाव मिळाल्या त्या 2 जिथे 61 धावा धावफलकावरती आहेत. 4 खेळाडू बाद. 13.11च्या सरासरीने धावगती पुढे निघाली आहे. जिशान खान पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन चतुरसाडी. रोहित नार्वेकर लोवर फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. पुन्हा एकदा केलाय. क्षेत्ररक्षक तोच आहे, क्षेत्र तेच आहे. परंतु इथे पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि तो देखील यशस्वीरित्या. आपला हजर जबाबीपणा आहे ना, नेहमी क्षेत्ररक्षकाने अगदी तत्परतेने आणि लागलीच दाखवायला हवा असतो. परंतु ते दाखवताना पाहायला मिळालेलं नाहीये निखिल. आणि याचंच कारण की काय, इथे धावा येत असताना पाहायला मिळतात. जिथे सिंगल येईल ना तिथे दुहेरी धावा आल्यात. एकेरीचं कन्व्हर्जन दुहेरीमध्ये करण्यात आलंय आणि अशा परिस्थितीमध्ये मनोवैज्ञानिक दबाव हा क्षेत्ररक्षकांवरती टाकण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सने केलाय. संघाची धावसंख्या 63 आहे. 4 खेळाडू बाद झालेत. धावफलक फार वेगाने पुढे चाललाय. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये टॅक्सीचे मीटर सध्याच्या घडीला धावतात ना, त्या रीतीने धावसंख्या इथे वाढू लागली आहे, धावू लागली आहे. जशी उष्माघात सध्याच्या घडीला वाढू लागली आहे त्या रीतीने धावसंख्या वाढते. पुढचा बॉल यावेळेला एक कबरला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे. कबर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चौकार. ती कशी होऊ द्यात, परंतु रोहित नार्वेकर नेहमी सांगतो ना, थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. 67ला 4. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 13.40च्या करंट रन रेटने धावा येथे त्यात 7 बॉल मध्ये 22 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतो ओंकार केणी. आणि रोहित नार्वेकर 6 बॉल आणि 18 धावसंख्येवरती तो देखील नॉट आउट आहे. जिशान खानच्या एका षटकामध्ये 15 धावा आल्या. त्याने सपाटून मार खाल्ला एका षटकामध्ये आपण पाहिला. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही येणं शेष आहे. इथून 10 ते 15 धावा जर का आल्या तर एक फायटिंग टोटल ठरू शकते. या गोष्टी महत्वाच्या राहतील. लगेच एक खास सन्मान इथे आम्ही करतोय. सन्मान्य मनोज गावडे दादांचा, ज्येष्ठ बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते आहेत चंद्रपाड्याचे, आणि त्यांचा देखील एक खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय आविष्कार दादांच्या माध्यमातून. या स्पर्धेत आल्याबद्दल विकास पुरुष चषक तुमचं मनापासून आभारी आहे. आणि ॲज अ पाहुणे म्हणून तुमचा खास सन्मान आम्ही इथे करतोय. मनोज गावडे साहेब इथे उपस्थित आहेत, चंद्रपाड्याचे बहुजन विकास आघाडीचे निश्चितच महत्वपूर्ण कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांचा एक खास सन्मान मंचावर होतोय. सन्मान्य सारंगदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. शॉल, पुष्पगुच्छ आणि एकच जबरदस्त असं सन्मान चिन्ह आम्ही त्यांना प्रदान करतोय. आणि मनापासून धन्यवाद आहे दादा, तुमचं सहकार्य असंच लाभत राहो. ओव्हर टू यू जयेश भोसले. अभिमन्यूची एक गोष्ट नेहमीच भाऊक बनून जाते, हिमतीने हारा परंतु हिम्मत कदापिही हारू नका. हिम्मत हारलेली नाहीये दोन्ही बॅटर्सने. ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलाय. ओंकार केणेच्या बॅट मधून एक ब्रँडेड चूक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार.
चांगल्या धाटणीचा नेहमीच पाहायला मिळालाय. पुढचा बॉल मोहित, खोलवा टप्प्याचा हा चेंडू आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, ही चिकी सिंगल आले अंगलट. रोहित नार्वेकर अर्थात चतुर होईल इथे बाद, विकेट सॅक्रिफाईस केले आहे. 5वा खेळाडू बाद होत असताना 24 कॅरेटचा हा चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातो. अतिशय योग्यरित्या या स्पर्धेमध्ये या चेंडूने कामकाज केलं आणि हा चेंडू दाखवत असताना स्क्रीनवरती आपण ज्यांना पाहतोय अर्थात मीरा भाईंदरचा एक गोड आवाज म्हणून संकेत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. हा विशेष कॉइन या स्पर्धेच्या माध्यमातून जो चांदीचं नाणं ज्याच्यावरती ब्रँडेड हे नाव जे पाहायला मिळतं, ब्रँडेड स्पोर्ट्स असं या नाण्यावरती एका बाजूला नाव आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बहुजन विकास पुरुष चषक अर्थात शिट्टीचा हा चिन्ह, तो दुसऱ्या बाजूला ब्रँडेड स्पोर्ट्स हे चांदीचे नाणं आहे. आणि जो कर्णधार जिंकेल ना, कालच्या दिवशी खुश होता अमित पाटील, कारण चंपालालजी सेठ यांनी हे स्पॉन्सर केलेलं कॉइन आहे आणि कालच्या दिवशी अमित पाटील यासाठी खुश होतो ना अतिशय की त्याला 2 नाणी मिळाली होती. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, तत्वर मात्र एकच धाव इथे अर्जित करण्यात येईल. दुहेरी धावसंख्येचा प्रयत्न करण्यात आलाय, क्या बात आहे, दुहेरी धाव देखील इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. पंचांचा डिसिजन हा तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय, जिथे डिसिजन काय येईल ना या गोष्टी पाहणं गरजेचं राहील. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 1 आली आहे जरूर, परंतु 73ला 5 आहेत. डिसिजन काय येईल हे देणं निश्चितच पाहणं गरजेचं. साईश म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जासई गावचा एक उभरता सितार आहे. काही दिवसांपूर्वी ना रजनी क्रिकेटची स्पर्धा उरण नगरीच्या नवघर या ठिकाणी चालू होती. दुखापत झाला होता, डोळ्याला इजा झाली होती आणि माझ्याशी चर्चा करत असताना तो एक गोष्ट निश्चित म्हणाला होता की क्रिकेट आता माझ्यापासून दूर जाईल, यदा कदाचित मी क्रिकेटमध्ये पुन्हा उतरेन की नाही हे मला ठाऊक नाही, परंतु आज त्याला पाहिलं ना अगदी मनाला अगदी सुखवद असा आनंद राहिला की एक चांगल्या रीतीचा खेळाडू हा नेहमीच हवासा वाटतो. इजाज कुरेशीला इजा झाली होती सुप्रीमो चषकामध्ये, त्याच वेळेला किरण पवारला इजा झाली होती डोळ्याला, परंतु ते खेळाडू पुन्हा आले आणि त्यांना पाहणं ना एक सुखद आनंद राहतो. आणि साईज सारखा खेळाडू वर्षानुवर्ष खेळावा असं जरूर आम्हाला वाटतं. 73ला 5 आहेत. काय डिसिजन येईल पंचांचा एक गोष्ट पाहावी लागेल. या इनिंग नंतर एक खास वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत. ते आमचे खानिवड्याचे मित्र सन्माननीय हर्षद पाटील आपण बघतो इकडे उपस्थित आहेत आणि निश्चितच एक केक कटिंग सेरेमनी आम्ही इथे करणार आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि खरोखरच हा दुग्ध शर्करा योग आहे आमच्या एकूणच या स्पर्धेसाठी. आणि या इनिंग नंतर ती सेरेमनी आम्ही संपन्न करणार आहोत. सन्माननीय अशोक पाटील यांचे चिरंजीव आहेत हर्षद पाटील आणि निश्चितच त्यांचा एक खास सन्मान. फलंदाज बाद आहे इकडे. 70 स्पोर्ट्स लाईव्ह म्हटलं ना की दूध का दूध आणि पाणी का पाणी, अगदी क्लीन अँड नीट कॅमेरा वर्क आपण रिप्ले पाहतोय. सुंदर ऍक्शन आहे मोहित गुप्ताची. हा चेंडू खोलवर टप्प्याचा लोअर फुलटॉस पिक करण्याचा प्रयत्न केला होता, लेंथला ऑन ड्राईव्ह करण्यात आला होता. जिशान खानचं प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं पाहायला मिळालं. अचूकतेने त्याने थ्रो केला, परंतु इथे ही धाव इथे चोरटी अंगलट आली, जी मात्र अर्जित करण्याचा प्रयत्न चांगल्या रीतीने पिकअप गॅदर अँड थ्रो अनिकेत राऊतने चांगल्या रीतीने कॅरी केला. खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. जयेश पाटीलचंही कौतुक करायला हवं की चांगल्या रीतीने जरी पद्धतीने आपण कामकाज करत असताना पाहायला मिळाला होता. जयेश पाटील येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम ऐरवली नवी मुंबई. नवी मुंबईचे 3 खेळाडू या सामन्याच्या दरम्यान खेळत असताना पाहायला मिळत आहेत या संघाच्या दरम्यान. पुढचा बॉल मोहितचा हा चेंडू जयेश रेड्डी, जिथे एक धाव तो निश्चित अर्जित करण्यात आली आहे. साईशच्या माध्यमातून फार वेगाने ही धाव इथे अर्जित करण्यात आली. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 76 धावा फलकावरती आहेत. 2 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. मोठ्या 2 फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये किंबहुना शोधामध्ये असेल. नेहमीच आपण म्हणतो ना विजेता होण्यासाठी आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आत्मविश्वासासाठी तयारी किती चांगली आज तुम्ही केली आहे ना, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतील आपल्याला विजेता बनवण्यासाठी. चांगल्या रीतीचा खेळ करणं गरजेचं राहणार. त्याच वेळेला साईज स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स दुगिनीत होईल. चांगले फटके जर का त्याच्या बॅटमधून आले तर 75 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 80चा पल्ला गाठणं गरजेचं. जयेश पाटील आणि साईश मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
हा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, वेगाने टाकला होता, पंचांकडे अपील करण्यात आली. अनेक वेळेला लेग बिफोर प्लम बाद देत असताना पंच अनेक गोष्टी बाबींकडे नेहमीच पाहणी निहाणी करतात. लिगल डिलिव्हरी आहे की नाही, बॅटला ब्रेस झाला आहे की नाही, पिचिंग इन लाईन आहे की नाही, हाईट फॅक्टर किती आहे, डिरेक्शन ऑफ द बॉल, या साऱ्या गोष्टी पाहणं गरजेचं राहतं. साईसला आघाडीला येत असताना जासई गावासाठी आम्ही खेळत असताना नेहमीच पाहिलंय, परंतु आज साईसचा खेळ तितकासा चांगला होत असताना पाहायला मिळालेला नाहीये. अर्थात आज शिष्टा स्पोर्ट्ससाठी देखील पुढचा बॉल गोलंदाज शेवटचा चेंडू असेल पूर्वार्धाचा. उजव्या सीच्या बाहेर वाईड यॉर्कर केला होता, क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतो, एकच धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पुढे सरकते, जाऊन पोहोचते. 78 रन्स ऑन अ बोर्ड आहेत, 79 रनचे टार्गेट या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर इथे उभं करण्यात आलाय. या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या लक्षाचा पाठलाग कशा रीतीने केला जातो. इच कॉइन इज अ डिफरंट साइड, नाण्याला 2 बाजू आहेत आणि या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं. विकास पुरुष चषक 2023 मध्ये या आपण ऐकूयात महाराष्ट्राचा बुलंद आवाज, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, अर्थात चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या आपण आवाज ऐकूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संजयजी पाटील सरांचा. थँक्यू. चला, पहिली इनिंग संपलंय. दोन्ही संघ आपण बघतोय जो पहिला सामना पराभूत झालेत त्या संघांना मी विनंती करतोय की कॅप्टन प्लीज कम हिअर. एका बाजूला संघ जर बघितला तर निश्चितच आयशा स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तो म्हणजे बंटी 11 डिंगडॉंग. कॅप्टन प्लीज टॉस साठी या. त्या अगोदर आम्ही केक कटिंग सेरेमनी करतोय. हर्षद पाटील यांचा आज वाढदिवस आहे. सन्माननीय अशोक पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि एकूणच आमच्या मंचाच्या माध्यमातून हे केक कटिंग सेरेमनी मी सर्वांना विनंती करतोय, आविष्कार दादांना विनंती करतोय त्यांनी देखील जॉईन व्हायचं आहे. आणि सगळी क्षणचित्र 70 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही एन्जॉय करू शकता. हर्षद पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या मंचाच्या वतीनं, एकूण टेनिस क्रिकेट रसिकांच्या वतीनं. आणि त्यांना आई चंडिके चरणी हीच प्रार्थना आहे की त्यांना दीर्घायुष्य लाभो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मिस्टर हर्षद पाटील. डीजे प्लीज. आविष्कार दादांना की आज निश्चितच हर्षद इकडे आलाय आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय प्रत्येक संघासाठी एक सन्मान चिन्ह आहे. आमच्याकडून एक आदर भेट आहे ती प्रत्येक संघांना, त्यामुळे प्रत्येक संघांना ते सन्मान चिन्ह देऊन खासियत आहे साई स्पोर्टची, ही खासियत आहे या चषकाची. मागच्या वेळेला ज्या वेळेला धर्मराज चषक झाला होता, आमचे सहकारी एकूणच समालोचक मित्र ते म्हणजे जयेश भोसले यांचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला होता आणि आता हर्षद पाटील यांचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करतोय. थँक्यू व्हेरी मच साई स्पोर्ट्स वाकीपाडा. तसेच कृणाल किनी यांचा देखील खास सन्मान आम्ही करतोय. खानिवडे गावातील अजून एक रत्न कृणाल किनी इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील खास सन्मान इथे आम्ही करतोय साई स्पोर्टच्या माध्यमातून. चला टॉससाठी या प्लीज, मी विनंती करतोय या आयशा स्टार कॅप्टन तसेच बंटी 11 डिंगडॉंग कॅप्टन आकाश तारेकर प्लीज लवकर या. आपण लगेच मान्यवरांच्या शुभ हस्ते करणारा टॉस. जे लुझर टीम्स आहेत पहिल्या सामन्यामध्ये त्या दरम्यान एक अप्रतिम महत्वपूर्ण सामना असेल. एक संधी आहे अजूनपर्यंत या एकूणच मालिकेमध्ये आणि त्या संधीचा वापर हे दोन्ही संघ कसे करतायत ते पाहूया. कृणाल किनी यांचा खास सन्मान आम्ही या प्रसंगी करतोय आणि लगेचच त्यांना देखील पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. खानिवडे गावातील आमचे हे दोन्ही मित्र इथे उपस्थित झालेत आणि मनापासून आनंद होतोय. आज अशोक पाटील साहेबांनी देखील या स्पर्धेसाठी जे सहकार्य दिले ते निव्वळ अप्रतिम आहे
आणि हर्षदचं देखील सहकार्य महत्वपूर्ण राहिलं आहे. 12 संघ आहेत ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेटचे 12 संघ आणि या 12 संघांना एक वेगळं सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करतोय आणि हे सगळी सन्मान चिन्ह हर्षदच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निश्चितच त्याचंही करूया कौतुक. आणि आज किती मोठा दिवस आहे, हर्षदचा आज वाढदिवस आहे आणि या मंचाच्या एकूणच माध्यमातून तो वाढदिवस इथे सेलिब्रेट करण्यात आलाय. मनापासून कौतुक आहे आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कुणाल किणी यांचा खास सन्मान इथे प्रथमेश कैलास पाटील यांच्या माध्यमातून केला जातोय. शॉल दिली जाते, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना खास सन्मानित केलं जाते. असंच प्रेम राहू द्या आणि निश्चितच ही मैत्री अशीच राहू द्या हीच सदिच्छा आई चंडिके चरणी. चला टीम कॅप्टन लास्ट कॉल आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय बंटी 11 डिंग डॉंग आणि आयशा स्टार कॅप्टन लवकर या. विजय जाधव आणि आकाश तारेकर टेनिस बॉल क्रिकेट मधील 2 दिग्गज खेळाडू आता आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. आकाश तारेकर येताना दिसत आहेत. विजय जाधव प्लीज लवकर या, कारण आपण लीगचे सामने खेळतोय. साखळी सामन्यामध्ये एक वेगळी मजा असते आणि निश्चितच एक खास कॉइन बनवण्यात आलाय आणि जो संघाचा कॅप्टन, जो संघनायक 3 नाणेफेक जिंकल त्या एकूणच संघनायकाला ते नाणं देऊन त्याचा देखील सन्मान केला जातोय. चला पुढील सामन्याची टॉस लगेच आम्ही करतोय. विजय जाधव लवकर या आणि वळतोय या सामन्याकडे. अप्रतिम लक्ष आहे आणि आवाज ऐकूया सन्माननीय चंदू सरांचा. संकेत सर, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचंद्र आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा विकास पुरुष चषक 2023 आपण पाहत आहोत. एक महत्वाची मॅच आहे. एका बाजूला जर पाहिलं तर सिरसाट स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला वरळी एसपीपी उमेश 11. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सामन्याला जिंकण्यासाठी 79 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 79 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल येतोय. या ठिकाणी स्वैर व्हाईट बॉल कळवला जातोय. बॅटिंगसाठी निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मुंबई रणजीपट्टू विनायकजी भोईर यांना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी विजय जाधव विनंती असेल टॉससाठी या. आकाश तारेकर उपस्थित आहे. टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरील एक उसळी घेणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी सोहम ढमाले पाहायला मिळत आहेत. विक्रोलियनसाठी देखील क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहतो. सोहम ढमाले विक्रोळीच्या कन्नमोर नगरचे एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु बॅटिंगसाठी जर पाहिलं तर विक्रोलियन संघाचंच प्रतिनिधित्व सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे निखिल जाधव. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. निखिल यांच्या बॅटमधून सीमारेषच्या दिशेने बॉल निघालाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. चांगले एफर्ट्स इकडे होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिसरीही धाव घेण्याचा प्रयत्न इकडे केला गेला. निखिल जाधव विनायक भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन. आम्ही कौतुक करू आयोजकांचं, ज्यांच्या माध्यमातून 5 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार असणारी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. मान्यवरांचे या ठिकाणी मांदियाळी पाहायला मिळते. आविष्कार दादांचं हे आयोजन. मग कन्हैया दादा असतील, सारंग दादा आणि कैवल्य पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर दत्तात्रय नारायण पाटील, दत्ता दाढी बाबांचं या स्पर्धेवर संपूर्ण लक्ष आहे. कारण या परिसरामधील क्रिकेटचं मुहूर्तमेढ त्यांच्या माध्यमातून केली गेली. या गावाला क्रिकेटची परंपरा आणि साई स्पोर्ट्स वाकीपाडाचं आयोजन म्हटलं तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या क्रीडा स्पर्धेची एक ओळख देखील आहे. पुन्हा एकदा सोहम समोर आहेत विनायक भोईर. हो यावेळेला काय बॉल टाकलाय. अप्रतिम टप्पा पडतोय, अँगल बदलतोय. बॉल जर पाहिलं तर स्विंग होतोय आणि किपरच्या दिशेने जातोय. डॉट बॉल येईल. सोम ढमाले. आमचे पश्चिम बंगालमधील समालोचक मित्र अफाफुल अन्सारी हे देखील खास दुर्गापूरहून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन उपस्थित राहत आहेत. ओव्हर टू संकेत सर. यावेळेला मात्र लॉफ केला जातोय समोरच्या दिशेने मुख्य मंचावर. वाह, जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. विनायक भोईर यांच्या बॅट मधून मागील बॅटचे मॅन ऑफ द मॅच आणि याही मॅच मध्ये चांगली सुरुवात. षटकार. सर या 19 षटकारासाठी श्री साई बिल्डर्स यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळवलंय इकडे. ते म्हणजे विनायकना अफलातून फटका. चला वळतोय पुढील सामन्याची नाणेफेक. आपला पहिला सामना पराभूत जरी झाले असले तरी या मालिकेतील त्यांचं आव्हान कायम आहे. या सामन्यात विजय मिळून पुढील जाण्याचा प्रयत्न नक्कीच हे दोन्ही संघ करताना दिसतील. कोण असेल तो विजयी संघ थोड्याच वेळात पाहूया. आमचे सन्माननीय गिरिधरजी मात्रे आपण बघतोय ऍडव्होकेट आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते खास कॉइन्स
रिव्हील केले जाते. विकास पुरुष आणि ब्रँडेड हीच गोष्ट म्हणायची आहे. विकास पुरुष असा कॉल देत आहेत ते म्हणजे निश्चितच विजय जाधव. मात्र हे कॉइन आपण बघतोय ब्रँडेड स्पोर्ट्स आलंय म्हणजे नाणेफेक जिंकलंय टीम बंटी 11 डिंगडॉंग ना. आणि तुषार ॲडव्होकेट तुषार यांना विनंती करतोय की हे कॉइन आपण विनिंग कॅप्टनला प्रदान करायचं आहे. आणि आकाशला एक कॉइन देताना निश्चितच भरपूर आनंद होतोय. एका बाजूला मॅच सुरू आहे, जास्त काही विचारणार नाहीये. आकाश लगेच आपला निर्णय द्यायचा आहे. 6 षटकांचा सामना हा देखील असणार आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे बंटी डिंगडॉंग संघानं आणि निश्चितच विजय देखील तीच गोष्ट करणार होता. मात्र त्याला आता क्षेत्ररक्षण करावं लागेल. तर पुढच्या सामन्याची नाणेफेक झालंय. लुझिंग टीम मध्ये हा सामना खेळवला जाईल. मात्र या मालिकेतील आव्हान कसं कायम ठेवायचं या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल या दोन्ही संघांना. नाणेफेक जिंकलंय बंटी 11 डिंगडॉंग संघानं आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले. ओव्हर टू यू मिस्टर चंदू सर. त्यानंतर धावसंख्या होताना पहिला मी ते उमेश 11 वरळी एसपीबी टीमची 11-79 धावांचा करायचा आहे पाठलाग. पहिल्या षटकात जर पाहिलं तर गोलंदाजी करताना आपल्याला पहिला मिळवतो सोम ढमाले आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंगसाठी येत आहेत गिरीश बोहरा, ज्याला मुनाप या नावाने देखील ओळखलं जातं. बॉलिंगसाठी गिरीश बोहरा. मीरा भाईंदरचे एक गोलंदाज आहेत. समोर जर पाहिलं तर विनायक भोईर. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक येत आहेत तत्परतेने. बॉल थोडासा बाजूला आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येत 2 ने पुढे जाताना पाहिलं मी ते 13 वर जाते. दोन्ही संघांना ही मॅच जिंकून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे आणि ती संधी दोन्ही टीमला आहे. 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये देखील खूप सारे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील. परंतु प्रभावित करते ही स्पर्धा बहुजन विकास आघाडीची साई स्पोर्ट्स वाकीपाडाची विकास पुरुष चषक 2023 ही स्पर्धा. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळत आहे. चांगली पंचांची कामगिरी आहे. समालोचन कक्षात खूप मोठ्या प्रमाणावर मांदियाळी पाहायला मिळते. मान्यवरांची मांदियाळी. आयोजकांकडून प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. या स्पर्धेसाठीच नाही तर जुचंद्र गावाला क्रिकेटचा इतिहास आहे. 1967 साली गावात पहिली ट्रॉफी आली आहे. म्हणजे जवळपास 55-56 वर्षाचा इतिहास गावाला क्रिकेटचा आहे. विशेष म्हणजे टेनिस क्रिकेटचा आहे. ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मुनाफ्या गिरीश बोहरा यांचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारचे म्हणजे विनायक भोईर यांच्यावर बरंचसं काही निर्भर असणार आहे. कशा प्रकारे या डावाला ते पुढे घेऊन जात आहेत कारण निखिल जाधव हे देखील तेवढेच निष्णात खेळाडू आहेत. 79 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय आपल्याला पाहायचं आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला आणि आणखीन एक डॉट बॉल गिरीश यांचा डॉट बॉल. डॉट बॉल जर आले तर प्रेशर बॅटरवर क्रिएट होईल परंतु तो हटवण्याचा प्रयत्न कारण पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी दबाव हटवण्याचा प्रयत्न त्यांचाही असणार आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. साई क्रिकेट क्लब जुचंद्र वाकीपाडा यांच्या माध्यमातून विकास पुरुष चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेळेला फुल टॉस परंतु त्याला दिशा मिड ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा दिली. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. इथेच थोडासा दबाव गिरीश देखील या ठिकाणी निर्माण करतायत. ओव्हर दुसरी आहे. 13 धावा धाव फलकावर आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. प्लेयर निवडताना नवोदित खेळाडूंना संधी दोन्ही टीमने म्हणजे उमेश कुळे आणि दिनेश भाई यांनी देखील केली आहे. सचिन कदम यांच्या जोडीला शिरसाट स्पोर्ट्ससाठी खेळत असताना आणि दुसऱ्या बाजूला वरळी एसपीपी उमेश 11. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ओढला, खेचला, पाठवला, भिरकावला. 6 धावांसाठी षटकार विनायक भोईर यांच्या बॅटमधून.
षटकार जो देखील जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला सिरसाट स्पोर्ट्स अंबादास सिरसाट यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला साजन पाटील उमेश कुळे यांचा संघ पाहायला मिळतो. उमेश 11 वरळी एसपीपी यांच्यातील सुरू असणारी मॅच आपण पाहतोय. बिनबाद 25. इकडे फलंदाजी करणारा संघ समाधानी असेल कारण 25 धावा झाल्यात, 2 ओव्हर झाल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कमबॅक करण्याची क्षमता सिरसाट स्पोर्ट्सची टीम देखील ठेवते. निखिल जाधव यांना आपण पाहतोय 2 चेंडू 3 धावांवर आणि विनायक भोईर यांची बॅट आता बोलू लागली आहे. 11 चेंडू मध्ये 21 धावांवर बॅटिंग करतायत. सोहम ढमाले यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पाहूया सोहम. 2 षटकांचा खेळ झालाय. चांगली सुरुवात. ही देखील मॅच रंगतदार होईल आणि ऍव्हरेज धावसंख्या जर पाहिली तर 80-85च्या दरम्यान सातत्याने या स्पर्धेमध्ये झाली आहे आणि याही मॅच मध्ये 79 धावांचा करायचा पाठलाग. पुन्हा एकदा सोहम ढमाले तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. समोर निखिल आहेत. यावेळेला आक्रमण स्लॉट मधला बॉल गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधवच्या बॅट मधून 6 षटकार. तीन चेंडूवर लगातार 3 षटकार आलेत परंतु 2 वेगवेगळ्या षटकात आणि 2 वेगवेगळ्या गोलंदाजांच्या विरुद्ध आलेत आणि 2 वेगवेगळ्या फलंदाजांनी मारलेले आहेत. धावसंख्या 31 वर जाते. निखिल ओहो यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला. लेंथ वरून थोडासा कमी गतीने आतमध्ये वळण घेणारा शेवटच्या क्षणापर्यंत निखिल यांनी बॉलला पाहिलं आणि हळुवार पद्धतीने स्टिअर केलं शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने जिकडे 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 32 धावांवर. चांगली मॅच होईल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघांना लक्ष एकच आहे अंतिम 6 मध्ये प्रवेश करायचा आहे. धावसंख्या 32 झाली आहे. 32. 22 बॉल मध्ये 47 रनची आवश्यकता आहे. संधी दोन्ही संघांना आहे. आता मात्र दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून एक मोठा फटकाही आलाय. 32 धावांची पार्टनरशिपही झाली आहे. चांगली सुरुवात मात्र वरडी एसपीपी उमेश 11 कडून झाली आहे परंतु शिरसाट कमबॅक करणं जाणतं आणि तसे खेळाडू या टीम मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. पहा व्हेरिएशन केलं. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलची गती कमी केली. टप्पाही अचूक होता आणि त्यामुळे केवळ 1 धाव घेतली निखिल यांनी. चांगल्या बॉलवर देखील 1 धाव घेतली हे जमेची बाब. यावेळेला उसळीत घेतलेला बॉल हुक केला जातोय. निघाला बॉल सीमारेषेच्या दिशेने. बघता पार 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 चौकार. एक धाव नंतर चौकार. 36 धावा बिनबाद होताना पाहायला मिळत आहे. चांगल्या स्थितीमध्ये वरळी एसपीपी उमेश 11 पाहायला मिळते परंतु मॅच मोठी आहे. मागच्या 5 बॉल मध्ये 23 धावा आलेल्या आहेत. यावेळेला चांगला बॉल हळूवार पद्धतीने खेळला. सन्मान दिला. डायरेक्ट हिटच्या कदाचित डायरेक्ट होऊ शकला असता तर बादही झाले असते. रिस्क होती परंतु ती घेतली आणि धावसंख्याही 1 ने तिकडे पुढे जाताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर दुसरी सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 37. 20 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. मॅच मोठी आहे. सोपी देखील नाहीये परंतु सुरुवात चांगली झाली आहे. ही चांगली बाब जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळते उमेश 11 वरळी एसपीपी टीमची. 37 धावा. विकास पुरुष चषक विकासाची गंगा या पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून आणली गेली. प्रश्न कोणताही असू देत उत्तर मात्र हितेंद्र ठाकूर हेच पाहायला मिळतं. बहुजन विकास आघाडीचं खूप मोठं कार्य आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि या बेल्ट मध्ये देखील. 37 धावा धावफलकावर. विकास पुरुष चषक. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. बॅटची कडा. निघाला बॉल प्लेअरला पार करत असताना आणि गेला देखील सीमारेषच्या पलीकडे. येतोय चौकार. 4 धावा.
41. ओव्हर तिसरी सुरू आहे. हे षटक काहीसं महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. चांगल्या धावा आल्यात, परंतु कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. यावेळेला उसळता बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु फिल्डर खूप लांबून तिकडे येत आहेत. आशिष कनोजिया होते आणि विकेट मिळते, ज्या विकेटची गरज होती, ज्याची आपण चर्चा करत होतो. पहिली विकेट आली 41 धावांवर. मॅच ऑन आहे, दोन्ही टीमच्या बाजूला जाऊ शकते, कारण 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 41 आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते, प्रयत्न मात्र दोन्ही संघांना करावे लागतील. सामना रंगात येताना पाहायला मिळतोय, परंतु 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकं संपल्यानंतर पुढच्या 3 षटकासाठी विकास पुरुष चषकातील या महत्वाच्या मॅचसाठी महत्वाचे समालोचक देखील असतील. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. विकास आघाड़ी पुरस्कृत साई स्पोर्ट्स वाकीपाड़ा जुचंद्र आयोजित लोकनेता आमदार श्री हितेंद्र ठाकुर इनके सम्मान में विकास पुरुष चषक 2023 में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज दूसरा दिन, दूसरे दिन का तीसरा मैच, 2 विजेता टीमों के बीच में इस वक्त शिरसाट स्पोर्ट्स नगर और उनके साथ में खेलने वाली टीम है उमेश 11 खार। तो आइए अब हमारे साथ खास पश्चिम बंगाल दुर्गापुर से आए हुए अफाफुल अंसारी, जो एक कमेंटेटर है उभरते हुए, कुछ काम से मुंबई आए थे और उनको पता चला यहाँ टूर्नामेंट है तो हमारे साथ उपस्थित है। और आपका एक भव्य सत्कार, महाराष्ट्र की परंपरा है कि जो हमारे मेहमान है वो हमारे भगवान होते हैं। और पूरे जुचंद्र गांव की ओर से आपको आने वाले रमजान ईद की मुबारकबाद हम देना चाहेंगे। महाराष्ट्र की एक खास बात है, राजस्थान और महाराष्ट्र ये हिस्ट्री और विक्ट्री के लिए पूरी दुनिया में मशहूर है। और आपको हम यहाँ पर एक भव्य सम्मान चिन्ह दे रहे हैं। आविष्कार दादा और कैवल्य बंधु पाटिल, संकेत पाटिल, चंद्रकांत शेट्टे। ये भाईचारा है, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, हिंदू मुस्लिम भाई भाई। और ये भाईचारा बना रहे, आपके करियर में इंशाअल्लाह ताला आप तरक्की करें। 18 गेंदों में 41 रन की भागीदारी यहाँ पर समाप्त हुई। निखिल यादव और विनायक भोईर के बीच में आउट होकर लौट गए। वहां पर निखिल यादव और नए बैटर है अमित कोरी है ना, अमित कोरी बहुत अच्छी स्थिति में इस वक्त नए ओवर की शुरुआत गौरव द्वारा। शर्मा की गेंद लेग स्टंप पर वाइड बॉल दी गई है। स्कोर 42, 1 विकेट के नुकसान पर। अब तक इस टूर्नामेंट में चेस करते हुए 70 से ज्यादा रन चेस नहीं हो पाए। क्या वो दृश्य आज बदलेगा? उमेश 11 खार, पूरे खार में हर घर में जब लोग मायूस होते हैं, हर खार वाला एक ही चीज बोलता है, सेंटा आएगा, जरूर आएगा। क्या आज सेंटा आएगा और विजय दिलाएगा? 42 पर 1। गौरव की ओवर की अगली गेंद इस बार ऑन द राइट खेल दिया, पुल इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, उड़न खटोला, 6 रन। बॉय। और वाकई में एक मैन ऑफ द मैच मेरे ख्याल से ऑलरेडी जीत चुके हैं संजय, और दूसरे की तरफ आगे बढ़ रहे। टोटल टूर्नामेंट में अभी तक 25 गेंदों में 69 रन बना चुके हैं। नायक नहीं विनायक हूं मैं, जुल्मी बड़ा दुखदायक हूं मैं। चलो मैच का बॉल आ गया है।
देखिए हमारे कार्यकर्ता बहुत चपल है, लेकिन सोमवार की सुबह, बहुत बहुत शुक्रिया अंसारी भाई, 48 फॉर 1, अभी भी मैच जीतने के लिए 31 रनों की दरकार है। इस बार ड्राइव कर दिया, चौका छक्का लगाने के बाद 1 रन लेकर स्ट्राइक बदलना, ये लेदर बॉल क्रिकेट का पहला सबक जो है प्रशिक्षक सिखाते हैं। चौका लगा 1 रन ले, छक्का लगा 1 रन ले, ये सही स्विच ऑन और स्विच ऑफ करने का एक आसान तरीका। 16 गेंदे 30 रन। विनायक भोईर की बल्लेबाजी की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। विनायक भोईर ने दिखा दिया, आपके टूथपेस्ट में नमक नहीं होगा तो चलेगा, पर आपके बल्ले में चमक होना जरूरी है। 16 गेंदे 30 रन, 16 चेंडू 30 धावा, काढावे लागणार आहे माझा भावा। 16 गेंदे 30 रन। विकास पुरुष चषक 2023 में रंग भरता हुआ आज का दूसरा दिन और उसकी दोपहर, और तड़के में तड़के मार का, एकदम तड़के मार वाला ये मैच आप देख रहे हैं। 49 फॉर 130 टू विन। 15 गेंदे 30 रन। गौरव शर्मा ने अब तक 8 रन दिए हैं और तुरंत गौरव शिंदे ये गेंदबाज है, करेक्शन, अमित कोरी 0 पर, विनायक भोईर 33। लेदर बॉल क्रिकेट का टेम्परामेंट टेनिस बॉल क्रिकेट में कैसे काम आ सकता है। करण मोरे, योगेश पवार, प्रथमेश पवार, विश्वजीत ठाकुर, विनायक भोईर, ये खिलाड़ियों को जब आप देखते हैं, आकाश जांगिड वन ऑफ द बेस्ट एग्जांपल्स। इस बार ब्लाइंडर कैच और आउट। व्हाट अ कैच टेकन बाय गौरव ने टीम का गौरव बढ़ाने वाला विकेट ले लिया यहां पर, और आउट हो गए अमित कोरी। और अमित कोरी की रनों की पार्टी जो है वो भी रह गई कोरी। दाव लगाता है, जिस तरह वो अपने किचन में केपसा राइस पे तड़का मारता है। 49 फॉर 2। बढ़िया बॉल थी, पिचअप कराया, यहां पर अच्छी गेंदबाजी गौरव द्वारा। ये वो ओवर है, क्या टर्निंग पॉइंट बन सकती है शिरसाट स्पोर्ट्स के लिए, क्योंकि पहले 3 ओवर में स्थिति खराब थी, लेकिन अब स्थिति थोड़ी पक्ष में आ रही है और तुरंत विनायक भोईर जाकर समाधान को बताते हुए, ये बहुत जरूरी है। नॉन स्ट्राइकर एंड का जो बल्लेबाज है वो स्ट्राइकर एंड के बल्लेबाज का प्रतिबिंब है। 13 गेंदे 30 रन। समीकरण अब थोड़ा सा मुश्किल होने की तरफ आगे बढ़ रहा है। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट रहेगी दबाव को खत्म करने के लिए। 13 गेंदे 30 रन, 49 फॉर 2। इस बार रूबी कट और 4 रन। भाग्यशाली रहे, बिल्कुल अंदरूनी सिरा, और देने वाला जब भी देता है पूरा चप्पर फाड़ के देता है, और यहां पर ले लिया 50 रन।
तो एक खुशखबरी है 70-70 लाइव से ये सूत्रों से पता चला है कि कल और आज मिलकर 2 लाख से ज्यादा लोगों ने ऑनलाइन इस टूर्नामेंट को देखा है और आखिरी दिन आते आते 10 लाख को हम क्रॉस करेंगे। 70-70 स्पोर्ट्स जो क्वालिटी क्वांटिटी दोनों में बहुत अच्छा काम कर रहे हैं और टेलीकास्ट की दुनिया का एक ऐसा आविष्कार भाई के टूर्नामेंट में 70-70 द्वारा नया ओवर करेंगे साइश। अब गेंदे बची है 12 रन चाहिए 26। संजय मात्रे हमारे चित्रगुप्त संजय कभी कभी मुझे लगता है कि मंत्रालय के क्लार्क लोग भी दिन में जितना फाइल के पन्ने घुमाते नहीं उतना तुम घुमाते हो। कितना घुमाते हो भाई, पन्नों का बादशाह है मेरा भाई संजय किशन मात्रे। तो हम नया ओवर लेकर आ रहे हैं साइज के सामने बैठ रहा है विनायक भोईर। विनायक का विकेट सबसे इंपॉर्टेंट रहेगा। विनायक नॉट आउट, उमेश 11 विन। 12 गेंदे 26 रन, यह समीकरण है। साइज को चाहिए बड़ा विकेट। बहुत अच्छा, देखिए शॉट को किस तरह से अंजाम दिया, बल्ले को स्वाइप करते हुए। विकेट नहीं दूंगा। लेदर बॉल क्रिकेट का बेनिफिट क्या है, जब आप 35 ओवर 40 ओवर 50 ओवर 20 ओवर के मैचेस खेलते हैं, आप अपने अंदर वो जोश जुनून जज्बात जुस्तजू पैदा करते हैं और कोई भी परिस्थिति से निपटने की क्षमता ये अपने आप को आगे ले जाने में मदद करती है। विनायक भोईर इस बात का द्योतक है कि परेशानी आएगी, कठिनाई आएगी, आसान कुछ भी नहीं है, हर चीज के लिए मेहनत है। वक्त के मामले में सहयोग करें। 54 रन 2 विकेटों के नुकसान पर 25 रन और चाहिए 11 गेंदों में। 11 चेंडू 25 धावा। 11 बॉल्स 25 टू विन। इस मैच को जीतने वाली टीम सुपर 6 में पहुंचने वाली तीसरी टीम बनेगी। कल हमने नची उमर 11 और एनबी अवध ये 2 टीमों को देखा। बहुत अच्छा पिचअप कराया था, वहां पर एंगल ज्यादा वाइड नहीं था, बट टप्पा खाकर बॉल विकेट कीपर के पास चली गई। अब 10 गेंदे 25 रन, 10 चेंडू 25 धावा, 10 बॉल्स 25 टू विन। विनायक भोईर स्ट्राइक से दूर भी है, ये भी एक अच्छी बात रहेगी यहां पर शिरसाट स्पोर्ट्स के लिए। लेकिन ये क्रिकेट है, यहां पर समाधान आचरेकर ये भी अब बड़ा स्ट्रोक खेल सकते हैं। नथिंग इज इम्पॉसिबल। खराब बॉल थी, फुल टॉस बॉल, मार सकते थे। वाइड बॉल, फुल टॉस बॉल मतलब ब्लैंक बैरर चेक, और जब ब्लैंक बैरर चेक मिले ना तो चेक इश्यू करने वाले को पूछने की जरूरत नहीं है। आरबीआई की गाइडलाइंस आजकल ऐसी है, जिस दिन चेक दिया उस दिन खाते में पैसा होना जरूरी है, वरना नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स एक्ट की सेक्शन 138 पे सजा हो सकती है। बीमर के लिए रेफर किया गया है। हाँ, रेफरल बीमर के लिए। आइए थर्ड अंपायर सतीश कुरूप। सतीश कुरूप बहुत ही सीनियर अंपायर है, सिलेक्टेड 11 के लिए कई साल उन्होंने क्रिकेट खेला, अब वो हॉट सीट पर है। उनके साथ में कैवल्य बंधु पाटिल, ब्रांडेड स्पोर्ट्स के सर्वे सर्वा, और साथ में हमारे काबिल दोस्त जेबी जयेश भोसले। कल भोसले साहब ने पाटिलों की शान में बहुत चीजें कही, लेकिन भोसलेओं की भी शान बहुत जबरदस्त है। तो आज हमारे सुप्रीमो परिवार के संतोष बंड, इनका जन्मदिन है, हार्दिक शुभकामनाएं। संतोष बंड, आप दुनिया के जहां भी घूम रहे या बर्थडे का मजा ले रहे या ऑफिस में है, परचेज ऑर्डर निकाल रहे हैं, तो आपको भी हार्दिक शुभकामनाएं। डीजे मयूर।
अनुरूप वो है हमारे अंपायर सतीश कुरूप। 55 रन 2 विकेटों के नुकसान पर फ्रीड की बॉल है। फुल टॉस बॉल सीधा हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ, अब इसे रोका नहीं जाएगा। बिल्कुल ज्योमेट्री के विद्यार्थी के द्वारा खींची गई सीधी लकीर की तरह, और लकीर का फकीर बनता हुआ समाधान। बॉल सीधा दूर दराज तक भेज दिया यहां पर आलीशान 6। तेरे को तेरा काम करना है, और बाद में जो आपने देख लिया समाधान ने जो किया, ये जो डर, ये जो दर्द, ये जो गम जो तेरे अंदर है, ये जो डर, ये जो दर्द, ये जो गम जो है तेरे अंदर है, एक बार खुद के बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख समाधान, फिर तू भी एक सिकंदर है। तो 6 अलग अलग एंगल्स इस टूर्नामेंट में इस्तेमाल किए गए। 70-70 गुड जॉब तारिफ सैयद एंड टीम फॉर लवली टेलीकास्ट। रविवार से उनका AA 70-70 बिग बैश स्टार्ट होने जा रहा है। शुभकामनाएं। ये देखिए 6 एंगल बताए जा रहे हैं, 1 2 3 4 5 6 वेरियस एंगल्स। इस बार बढ़िया एंगल, ये वो 6 एंगल है। एक स्ट्रेट एंगल है, एक थोड़ा तिरछा एंगल है, एक सामने वाला एंगल है, एक मेन एंगल है जो स्टेज के ऊपर कवर किया गया, और स्टेज को भी एक और एंगल से प्रस्तुत किया जा रहा है। कैमरा अनेक, एंगल अनेक, लेकिन इसको ब्रॉडकास्ट करने वाला एक 70-70 स्पोर्ट्स। जैसे कमेंटेटर अनेक, स्कोरर एक, संजय मात्रे। फुल टॉस बॉल फेंक दिया, जिस तरह शरबत वाला नींबू का रस निकाल के बाल्टी में फेंक देता है, ऐसा फेंक दिया। 6 रन। खास बात है, इफ इट्स क्रिकेट इट हैज टू, देयर हैज टू बी अ फुल टॉस, एंड इफ इट इज अ फुल टॉस देयर हैज टू बी अ 6। तो एनबी अवध अब तक एकमात्र टीम रही थी जिसने टॉस जीतकर बैटिंग की और मैच जीता, और अब यहां पर पहली बार इतना बड़ा स्कोर चेज होने जा रहा है संजय। और साइश ने एक ओवर में 18 रन दिए, 71 for 2, यानी कि अब 6 गेंदों में मैच जीतने के लिए 8 रन। समाधान 6 गेंदों में 20 रन बनाकर इस वक्त तूफानी पारी खेल रहे हैं। और दूसरी तरफ विनायक भोईर, इन्होंने अब थोड़ा बैकसीट ले ली है। नरम गरम ट्रीटमेंट इसी को कहते हैं, एक नरम तो दूसरा गरम। जब दूसरा गरम वाला हो जाए नरम, तो नरम वाला हो जाए गरम, नरम गरम, और दोनों कर रहे हैं अपना कर्म। यहां पर 10 गेंदों में 22 रन की आतिशी भागीदारी। 6 बॉल 8। गौरव शिंदे को आखिरी ओवर दिया गया, और उसके सामने बैटर है विनायक भोईर। अपनी टीम का ये वो ऐसा खिलाड़ी है, इस टूर्नामेंट में क्या खेला है। हर टीमों के पास एक ऐसा ट्रम्प कार्ड होता है, तुरुप का इक्का बोलते हैं, लेकिन यहां पर पिछले 2 दिन की सबसे बेहतरीन बल्लेबाजी विनायक भोईर की। न बादशाह चलता है, न इक्का चलता है, न बादशाह चलता है, न इक्का चलता है। जूचंद्र के इस मैदान पर विनायक भोईर का सिक्का चलता है, और ये ऐसा चल रहा है कि एक मैन ऑफ द मैच, और अब लगातार दूसरे मैन ऑफ द मैच की तरफ वो आगे बढ़ रहे हैं, ऐसा मेरा मानना है। बट अल्टीमेटली इट डिपेंड्स ऑन द ज्यूरी। लेकिन व्हाट एन इनिंग्स बाय विनायक भोईर।
धैर्य, संयम, सहनशीलता, तितिक्षा, समर्पण, आक्रामकता, समय सूचकता, ये तमाम गुणों का समन्वय इस पारी में देखने मिला। 2 विकेट पर 71 और यहां पर बेसबॉल हिट सीधा स्वर्गीय गोपीचंद वासुदेव पाटिल स्टैंड के बाजू से लगने वाला ये चाबुक शॉट, 6 रन। चेज होने जा रहा है और जीत का सेहरा बन रहा है विनायक भोईर और एसएसपी उमेश। मैच जीतने के लिए अब केवल 2 रनों की जरूरत है और विनायक भोईर इसे पूरा करेंगे ऐसा लग रहा है। तो हमारे बीच थोड़े समय में उपस्थित होने जा रहे हैं सम्मानीय मणिशंकर चौहान साहब, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी भारतीय मानवाधिकार आंदोलन। और यहां पर विनायक भोईर ने काम तमाम कर दिया। नो लुक शॉट,